त्या घरातून परिश्रम आणि जनसेवेच्या जिद्दीनं उभं राहिलेलं व्यक्तिमत्व, ज्यांनी सत्ता नव्हे तर सेवा हीच जीवनाची दिशा मानली. अडथळ्यांना न जुमानता जनतेचा विश्वास जिंकत त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणून प्रवास सुरू केला. तरुण वयातच समाजकार्याची ओढ, धार्मिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमातून तरुणाईला संघटित केलं. हडपसरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ते नेहमी पुढे राहिले. आज महादेववाडी, हंडेवाडी, काळेपडळ, कुंडरी पिसोळी, होळकरवाडी, वडाची वाडी, अवताडेवाडी आणि परिसर सांगतो इथे विकास बोलतो, कारण काम करणारा नेता आहे प्रमोद नाना भानगिरे. सलग 3 कार्यकाळ नगरसेवक आणि 1000 कोटींहून अधिक निधीतून झालेली शेकडो विकास कामं ही त्यांच्या कार्यशैलीची खरी ओळख आहे. या प्रचंड निधीतून नानांनी केवळ प्रभागाचा नाही तर संपूर्ण पुण्याच्या पूर्व विभागाचा चेहरा मोहरा बदलून टाकला. त्यांच्या दूर याचबरोबर ऑर्चिड पॅलेस ते कडनगर चौक दरम्यान असलेले हाय टेन्शन पोल काढून भूमिगत केबल टाकण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे. या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसोबतच परिसराचं सौंदर्य आणि पायाभूत सुविधा उंचावल्या आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नानांनी हडपसर मतदारसंघासाठी तब्बल 1000 कोटींहून अधिक निधी आणला. या निधीतून उभारले गेले रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी पुरवठा योजना, उद्याने, बालोद्यानं, क्रीडांगणं आणि नागरिकांसाठी अत्याधुनिक सुविधा. नानांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि महापालिका तसेच संबंधित विभागांच्या संयुक्त कारवाईमुळे काळेपडळ परिसर डुक्कर मुक्त करण्यात यश आलं. कैलासवासी दशरथ बळीबा भानगिरे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे आरोग्य सेवेचं नवं पर्व ठरलं आहे. येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानासह अखंड रुग्णसेवेचा संकल्प साकार झाला आहे. मोफत आणि दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देत समाज कल्याणाचा एक नवा अध्याय लिहिला गेला. याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज बाल उद्यान, अहिल्यादेवी होळकर पाण्याची टाकी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे उद्यान, स्केटिंग ग्राउंड, बॅडमिंटन हॉल या नागरिकाभिमुख सुविधांनी प्रभागाला आधुनिक रूप दिलं आहे. आरोग्य क्षेत्रात धर्मवीर आनंद दिघे कॅथलॅब हे अत्याधुनिक उपचार केंद्र निर्माण करण्यात आलं आहे. PPP मॉडेलवर तयार करण्यात आलेले श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर ते कडनगर चौक रस्ता, दोराबजी मॉल ते कडनगर चौक रस्ता, तसेच कडनगर चौक ते वाळकर मळा आणि हांडेवाडी मुख्य रस्त्याचे डांबरीकरण यामुळे वाहतुकीचा दर्जा आणि सुविधा दोन्ही मोठ्या प्रमाणावर सुधारल्या आहेत. येत्या काळात महादेववाडीतील रहेजा चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार असून भानगिरे नगरातील मारुती रायाच्या मंदिराचं भूमिपूजन पूर्ण झालं आहे. या सर्व प्रकल्पांमुळे प्रभागाच्या आरोग्य, सुविधा, संस्कृती आणि जनजीवनाचा स्तर उंचावला आहे. त्यांच्या कारकिर्दीत प्रत्येक प्रकल्प पारदर्शकतेने आणि नियोजनबद्धतेने पूर्ण झाला. विकास म्हणजे जनतेच्या जीवनात बदल घडवणारी कृती. सत्तेत असो वा नसो, नानांची गती, निष्ठा आणि कार्यतत्परता कायम. त्यांचं तत्व स्पष्ट आहे, विकास थांबता कामा नये. 150 पेक्षा अधिक पुरस्कार आणि सन्मान, लोककल्याण भूषण, ABP माझाचा मानाचा महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार आणि देशातील पहिले ISO 2009 प्रमाणित नगरसेवक हे त्यांच्या कार्यक्षमतेचे जिवंत दस्तावेज आहेत. पण पुरस्कारांपेक्षा मोठं आहे त्यांचं मानवी मन. समाजासाठी झटणारं, नेहमी मदतीला धावणारं, अपघातग्रस्त, विधवा माता, विद्यार्थी व खेळाडू प्रत्येकासाठी मदतीचा हात पुढे करणं हा त्यांचा धर्म. विठ्ठल सुर्वे यांच्या उपचारांचा लाखोंचा खर्च, नीलम जाधव या हृदयाच्या दुर्धर आजार असलेल्या मुलीच्या उपचाराचा संपूर्ण भार
आणि काव्याच्या कानाच्या उपचारासाठी दिलेली थेट आर्थिक मदत या काही उदाहरणातून त्यांच्या संवेदनशीलतेचा प्रत्यय येतो. संकटग्रस्तांना तातडीची संपूर्ण मदत, बेघरांसाठी निवास व्यवस्था, पोलीस भरतीच्या उमेदवारांसाठी अद्ययावत प्रशिक्षण केंद्र, MPSC विद्यार्थ्यांसाठी आहार आणि निवास व्यवस्था, संशोधन करणाऱ्या मराठी तरुणांसाठी शिष्यवृत्ती, उत्कृष्ट खेळाडूंना प्रोत्साहन भत्ता, हे सर्व उपक्रम एकनाथ शिंदे फाउंडेशन मार्फत साकार झाले. एकनाथ शिंदे फाउंडेशन ही संस्था हजारो लोकांच्या जीवनात उजेड आणणारा आशेचा दीप आहे. नानांचं नेतृत्व म्हणजे ठाम भूमिका, स्पष्ट दिशा आणि दृढ निश्चय. ते निर्णय घेतात जनतेसाठी, उभे राहतात सत्यासाठी आणि लढतात आपल्या माणसांसाठी. आजच्या राजकारणात जिथे शब्दांपेक्षा कृतीला मोल आहे, तिथे नानांनी सिद्ध केलं आहे की जनतेशी नाळ जोडलेला नेता कधीही हरत नाही. हडपसरच्या नागरिकांच्या मनात आज एकच भावना आहे, जर काम करणारं नेतृत्व हवं असेल तर नाव घ्या प्रमोद नाना भानगिरे. आज शिवसेना पुणे शहर प्रमुख म्हणून त्यांनी पुन्हा निर्धार केला आहे पुणे महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याचा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात ते महादेववाडी, हांडेवाडी, काळेपडळ, कुंडरी, पिसोळी, होळकरवाडी, वडाचीवाडी, अवताडेवाडी आणि संपूर्ण पुण्याचा विकास आराखडा साकारत आहे. संघर्षातून घडलेला शिवसैनिक, जनतेचा विश्वास आणि प्रगतीचा शिल्पकार आहे प्रमोद नाना भानगिरे. जनतेचा नेता, सेवाभावी कर्मयोगी, हडपसरच्या परिवर्तनाचे खरे शिल्पकार, खऱ्या अर्थाने विकासाचा महामेरू.